अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती असेल की येत्या 29 जुलै 2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे। या दिवशी व्यास पौर्णिमा म्हणा किंवा व्यास पूजन, आषाढी पौर्णिमा देखील असणार आहे, त्यामुळे अत्यंत प्रभावी तिथी आहे। तर या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी आपली गुरुपौर्णिमा सर्वत्र ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात साजरी देखील होणार आहे। आता नेमकी खूप लोकांना प्रश्न पडला की ताई 2 दिवस पौर्णिमा तिथी जी आहे, वेळ आहे ती आपल्या कॅलेंडरमध्ये दाखवली गेली आहे, तर नेमकी तिथी कधी चालू होते, कधी संपणार आहे, योग्य दिवस कुठला आहे गुरुपौर्णिमेचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सर्वजण जे स्वामी भक्त आहोत किंवा दत्त भक्त आहोत ते प्रत्येक महिन्याच्या म्हणजे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी आली की आपण घरात सत्यनारायण पूजन नक्कीच करतो। आता सत्यनारायण पूजन आपण नेमकं कधी करायचं आहे, 28 जुलैला मंगळवारी करायचं आहे की 29 जुलैला बुधवारी करायचं आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि आजचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण पूजन करतो ती काही साधं सुद्धा नाही आहे, कारण की ती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सोबत डोक्याला कर्ज निवारण्याची सगळ्यात प्रभावी सेवा अशी असणार आहे। त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही कधी याच्या अगोदर मागच्या महिन्यापर्यंत जर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरात केलं नसेल तर नक्कीच या महिन्यापासून गुरुपौर्णिमेपासून तुम्ही चालू करा, कारण की आपल्याला माहिती आहे गुरुपौर्णिमेपासूनच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या गुरूंना आपलं गुरुपद देत असतो आणि ते आपल्याला सेवेकरी म्हणून स्वीकार करत असतात। आणि या दिवसापासूनच आपण आपल्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण आपल्या नित्य सेवा असेल तर सेवांना आपण सुरुवात करतो। तर एक प्रकारे ही पण एक खूप छान सेवा आहे, ती म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करणं। आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न खूप जणांचा येतो प्रत्येक महिन्याला, तो म्हणजेच काय की ताई प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मला मासिक धर्म असतो किंवा अचानक सुतक विटाळ त्या काळात चालू असतं, मग पौर्णिमेला जे आम्ही सत्यनारायण पूजन करतो आहे ते आमचं यावेळेस चुकणार आहे, तर मग आम्ही नेमकं कधी करावं, हे पुढच्या महिन्याची आम्ही वाट बघावी पूजन करण्यासाठी। तर याबद्दल देखील संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे, नक्कीच पूर्ण बघा व्हिडिओ। जे काही तुम्हाला प्रश्न पडतात, शंका निर्माण होतात, ते तुम्हाला पडणार नाही। तर मंडळीनो, सर्वप्रथम गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे, कारण की खूप दत्त भक्तांच्या स्वामी भक्तांच्या मागच्या 21 दिवसापासून म्हणजे मागच्या 9 जुलैपासून ते आपल्या 29 जुलैपर्यंत 21 दिवसांच्या सेवा चालू आहेत। मग त्यामध्ये स्वामीचरित्र सार्वमत ग्रंथाचं पारण असेल, तारक मंत्राला तीर्थ बनवणे असेल किंवा पठण असेल, नामस्मरण असेल, लिखित नामजप असेल किंवा इतर मंत्र स्तोत्र दत्त महाराजांच्या सेवा असेल, त्या सगळ्या काही चालू आहेत। ज्यांना 21 दिवसाचे जमल्याने त्यांनी 11 दिवसांचे चालू केलं आहे, काही जणांनी 7 दिवसांच्या। आता मी एकच सांगेन, ज्यांना 7 दिवसाच्या देखील जमलेला नाही आहे त्यांनी 3 दिवसाच्या करा, 2 दिवसाच्या करा किंवा 1 दिवसीय करा, पण नक्कीच करा, कारण की तुम्ही 1 दिवस जरी सेवा केली तरी सुद्धा ती श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि ते स्वीकार करणार आहेत। असं नाही की तुम्ही 21 दिवसच करायला पाहिजे, तर असं नाही, कारण की आपण सांसारिक आणि प्रापंचिक आपण माणसं आहोत, त्याच्यामुळे आपल्या सर्व गोष्टी सांभाळून आपला अध्यात्म देखील बघायचं असतं। त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही की मला जमलं नाही, करायला जमलं नाही, असं काहीच नाही आहे। तुम्ही गुरुपौर्णिमेला 1 दिवशी जरी कुठली पण सेवा करा, ती सुद्धा तुमची प्रभावीच ठरणार आहे। आता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन करतो। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला काल आपली आषाढी एकादशी झाली आणि आपली आजपासून आपल्या चातुर्मासाला देखील सुरुवात झाली आहे। आता चातुर्मास हा कोणाला समर्पित असतो, तर भगवान विष्णूंना हा समर्पित असतो आणि भगवान विष्णूंच्या चातुर्मासामध्ये भरभरून सेवा, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र पठण केले जात असतात। आता बघा किती छान योगायोग आहे की बा चातुर्मासाला आज सुरुवात झाली आहे आणि आपली सगळ्यात प्रभावी तिथी पहिली आली आहे, ती म्हणजेच काय, आपलं पौर्णिमेला सत्यनारायण पूजन, जे भगवान विष्णूंना समर्पित असतं, कारण की सत्यनारायण देवता हे भगवान विष्णूंचंच एक स्वरूप आहे। त्यामुळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आणि सोबत आपल्या गुरूंची जर आपण सेवा केली, सोबत आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र असेल किंवा रुद्र यंत्र असेल, त्या सगळ्यांची जर आपण सेवा केली, अधिष्ठान जर केलं सेवेचं, तर बघा किती छान योग जुळून येणार आहे, कारण की खूप प्रभावी ही तिथी असणार आहे। आता प्रत्येक महिन्याला आपण पौर्णिमा तिथी आली की आपण सत्यनारायण पूजन घरामध्ये करत असतो, पण हे सत्यनारायण पूजन आपण घरात का करायचं असतं आपल्याला माहिती आहे का, की ज्यांच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स आहे, म्हणजेच काय, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही, घरामध्ये पैसा येतो पण अनाठाई पैसा कुठेतरी खर्च होऊन जातो, घरामध्ये धनधान्य आपण आणतो, पहिले घरामध्ये महिनाभर धनधान्य पुरत होतं, पण आता महिना संपायच्या अगोदरच धान्य संपलेलं असतं, अन्न चविष्ट न लागणे, घरामध्ये वादविवाद होणे असेल किंवा डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील किंवा प्रश्न तुम्हाला असतील, तर मी 100% सांगते, कंटिन्यू 12 पौर्णिमा म्हणजे 12 एका वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही 12 महिन्यात 12 पौर्णिमा तुम्ही नक्कीच करा। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये घरच्या घरीच आपल्याला करायचं आहे, पण खूप प्रभावी असणार आहे। 12 पौर्णिमा तुमच्या झाला की तुम्हाला हळूहळू अनुभव यायला सुरुवात होणार आहे
आणि हे खूप लोकांना दांडगा अनुभव आहे. मी स्वतः सुद्धा मागच्या खूप वर्षांपासून घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत आहे. खूप प्रभावी हा एक उपाय म्हणा, तोडगा म्हणा, खूप प्रभावी सांगितलेला आहे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी. तुम्ही सुद्धा करायला सुरुवात करा जर केली नसेल तर. आणि तुम्ही नक्की सांगेल की बा अजून एक मी विनंती करेल, ज्यांना कोणाला या सत्यनारायण पूजेचे जे काही अनुभव आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही पिन करा किंवा टाका, जेणेकरून ते इतर लोकांना कळेल की बा पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणं का गरजेचं असतं, काय काय अनुभूती येऊ शकते. आता मेन मुद्द्यावर येऊया, ते म्हणजेच काय तर आता जी आपण म्हटलं की बा 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. आता ही जी पौर्णिमा तिथी जी आहे ती कधी सुरू होते आहे, संपते आहे, ते आपण सुरुवातीला बघूया. तर गुरुपौर्णिमेची जी काही तिथी आहे म्हणजेच आषाढी पौर्णिमेची तिथी ती 28 जुलैला मंगळवारी सायंकाळी 6:19 चालू होणार आहे मंगळवारी. आणि बुधवारी रात्री 29 जुलैला बुधवारी रात्री 8:06 संपणार आहे. त्याच्यामुळे आपली जी पौर्णिमा तिथी जी आहे ती उगवत्या तिथीनुसार बघायला गेलं तर सूर्योदयाच्या तिथीनुसार ती 29 जुलैला बुधवारी आपण मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरी करणार आहोत. मग गुरुपद स्वामींना देणे असेल किंवा या दिवशी सत्यनारायण पूजन करणे असेल, तुम्ही सर्व काही करू शकणार आहेत. आता मी एक सांगेल की बा ज्यांना कोणाला, आता खूप जणांचा प्रश्न की ताई गुरुपौर्णिमा आहे, आम्हाला केंद्रात जायचं आहे किंवा आमचं उद्यापन आहे की आम्हाला थोडा वेळ भेटणार नाही आहे, खूप गडबड होऊ शकते कारण की खूप जणांचं गुरुचरित्राचं उद्यापन आहे, स्वामीचरित्र सारमताचं ग्रंथाचं उद्यापन आहे किंवा आम्हाला केंद्रात जायचं आहे, केंद्रात पण खूप सेवा असतात, आम्हाला त्या सेवा अटेंड करायच्या आहेत. तर मग अशा वेळेस आम्ही कसं करायचं, मग सत्यनारायण पूजन आम्ही केव्हा करायचं? तर मी एकच सांगेल, तुम्ही जर 28 जुलैला मंगळवारी पौर्णिमा तिथी सुरू झाली 6:19 मंगळवारी सुरू झाली की तुम्ही त्याच्या मंगळवारी सुद्धा संध्याकाळी प्रदोष काळात जर ही सत्यनारायण पूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे. कारण की मला माहिती आहे गुरुपौर्णिमा दिवस खूप महत्वाचा आहे, प्रत्येक भक्तासाठी, प्रत्येक शिष्यासाठी खूप महत्वाचा आहे. या दिवशी नक्कीच आपण आपल्या जवळच्या केंद्रात मठात जाऊन दर्शन नक्कीच घ्यायचं असतं, गुरुपद स्वामींना द्यायचं असतं. ही संधी आपल्याला चुकवायची नाहीये, कारण की गुरुपौर्णिमा हा वर्षातून फक्त एकदाच दिवस येत असतो. म्हणून सांगते 29 तारखेला जर तुम्हाला गडबड होणार असेल तर तुम्ही 28 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून तुम्ही ते संपेपर्यंत 29 तारखेला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकणार आहेत. आणि आपणास मी अजून एक सांगेन की गुरुपौर्णिमा म्हटलं तर सगळ्या मठात, केंद्रात जे काही आपले हे आहे दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल, तिथे प्रचंड गर्दी असणार आहे, प्रचंड गर्दी असणार आहे. म्हणून सांगते आहे सकाळीपासून ते रात्रीपर्यंत. त्यामुळे तिथे किती वेळ दर्शन लागू शकतो गुरुपद घ्यायला ते मी सांगू शकणार नाही, कारण की खूप गर्दी असणार आहे. तर अशा वेळेस जर तुम्ही 28 तारखेला जर संध्याकाळी प्रदोष काळात जर केलं तर उत्तम. नाही आणि ज्यांना शक्य आहे 29 तारखेला आम्ही घरामध्ये सत्यनारायण पूजन करू शकतो, खूप प्रभावी तिथी आहे, तर नक्कीच 29 तारखेला तुम्ही घरामध्ये जरी पूजन केलं पौर्णिमा तिथी संपेपर्यंत तरी सुद्धा चालणार आहे. हे ते क्लिअर झालं. आता खूप जणांचा हा पण प्रश्न की ताई आता आम्हाला येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या वेळेस आम्हाला मासिक धर्म आहे किंवा आमचं सुतक विटाळ चालू आहे, तर आम्ही मग आता प्रत्येक महिन्याचे पौर्णिमा पूजन करतो, ते आम्ही नेमकं कधी करायचं का पुढच्या येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत आम्ही वाट बघायची की या महिन्यातली पौर्णिमा आम्ही स्किप करायची का? तर तसं नाही. तुम्ही काय करायचं, जर या पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला तुम्हाला मासिक धर्म आहे किंवा इतर काही तुम्हाला अडचणी असेल की तुम्ही नाहीच करू शकत आहे किंवा तुम्ही बाहेर गावी कुठेतरी आहेत, समजा तुम्हाला येणं शक्य नाही आहे त्या काळात घरी किंवा पूजन करणं, तर अशा वेळेस काय करायचं, पौर्णिमा तिथी झाल्यानंतर तुम्ही एखादा शुभ दिवस बघायचा. शुभ दिवस म्हणजेच कुठला, एखादा चांगला दिवस असतो बघा कॅलेंडरमध्ये लिहिलेला, त्या दिवशी मग एखादा गुरुवार असेल, शुक्रवार असेल, मंगळवार असेल किंवा रविवार असेल, असा जर शुभ दिवस बघून तुम्ही सत्यनारायण पूजन जरी घरामध्ये केलं तरी सुद्धा चालणार आहे. असं नाही की पुढच्या पौर्णिमेची आपण वाट बघायची, असं नाही. प्रत्येक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन घरामध्ये झालंच पाहिजे. ठीक आहे, पौर्णिमा तिथी खूप प्रभावी तिथी असते, पण काही जणांना ते शक्य नाही काही कारणास्तव, तर तुम्ही नंतरच्या एखाद्या चांगल्या शुभ मुहूर्तावरती जरी घरात सत्यनारायण पूजन केलं तरी सुद्धा चालणार आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता अजून एक प्रश्न आहे की ताई सत्यनारायण पूजन आपण जे घरामध्ये करतो प्रत्येक म्हणजे पौर्णिमेला, त्यावेळेस उपवास करायची गरज असते का? यथाशक्ती तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करावा, नसेल तर करायची काही सुद्धा गरज नाही. फक्त पूजा मांडणी सगळं काही आपण करायचं आहे. आणि दिंडोरपणे स्वामी समर्थ केंद्रातील ज्यांच्याकडे सत्यनारायण पूजन पोथी आहे त्यांनी आवर्जून ती पोथी आणून घ्या. ज्यांच्याकडे नसेल, ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी त्या पोथीमध्ये सर्व काही दिलेलं आहे. साहित्य, पूजा मांडणी असेल, पंचोपचार पूजा असेल, सुपारीची असेल, बाळकृष्णाच्या मूर्तीची असेल किंवा फोटोची असेल, नैवेद्य कसा ठेवायचा आहे, आरती, नंतर उत्तर पूजेचा मंत्र, सगळं काही त्यामध्ये दिलेलं आहे. 5 अध्याय सुद्धा त्या पोथीमध्ये दिलेले आहेत. नक्कीच ती पोथी आणून घ्या. जमल्यास तिथे फोटो मी टॅग करेल, तो फोटो त्या पोथीचा. जर तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळाली पोथी तर नक्कीच घ्या. आणि मी एकच सांगेल, गुरुपौर्णिमा हा दिवस खूप खूप महत्वाचा आहे. या दिवसापासून जर आपण खरं सांगते
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर घरामध्ये सत्यनारायण पूजन जर करायला सुरुवात केली तर तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार. मी स्वतः तुम्हाला 1000% शाश्वत देऊ शकते, कारण की मी स्वतः करते आहे, मला स्वतःला अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच विचारा. मी 100% तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते. श्री स्वामी समर्थ.